दोन्ही संघाचे संघनायक आपण आपले ऑफिशियल नोंद करायचे आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. गंगामाता चषक 20-25 वजश्री स्पोर्ट्स निंबवली बी अजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील पहिला सामना विकी स्पोर्ट्स चाविंद्र विपक्ष सावंत स्पोर्ट्स सावंत या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांत अधिकृत इशारा येतोय आपण पाहतोय. यश पाटील आणि सागर पाटील ही जोडी मैदानामध्ये गोलंदाजी सुरुवात करतोय. गोलंदाज विशाल विशाल पांडे इथे केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. या शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये या सरळ बॅटने हा फटका केलेला आहे. सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन करताना यश पाटील आणि सिंगलने अकाउंट ओपन होते विकी स्पोर्ट्स चाविंद्र या संघाचा. सावंत स्पोर्ट्स सावंत संघ जर म्हटलं तर भरत स्पोर्ट्स ओलपाडा आयोजित खासदार चषकाचा विजेता संघ आहे. मानकुली या मैदानावर या संघाने या भरत स्पोर्ट्स ओलपाडा संघाला पराभूत करून खास परफॉर्मन्स करताना खासदार चषकावर नाव कोरलं होतं. पाऊलपेचं पहिले षटक मार्गस्थ या विशाल पांडे आपण बघतोय या पहिले षटकासाठी आलेलं आहे. अंतिम सामन्यामध्ये या सागर पाटीलने काय फलंदाजी केली होती मानकुले मैदानावर भरत स्पोर्ट्स वलपाडा संघाविरुद्ध आणि त्याच्याच फलंदाज जोरावर खरं तर त्या सामन्यामध्ये भरत स्पोर्ट्स वलपाडा संघाच्या बलाढ्य सारख्या बलाढ्य संघाला या संघाने पराभूत केलं होतं. इथे लॉफ केले चेंडू लॉफ्टेड फटका इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचेल सागर तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. आणि इथे मात्र सागर पाटील देखील आपलं अकाउंट ओपन करतो. दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या पोहोचते ती 3 वर. पहिले षटक मार्गस्थ आहे विशाल पांडे पहिले षटक हाताळतोय. इथे पुन्हा एकदा लॉफ केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक गणेश कडून सूर मारलं होतं मात्र नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा देखील पाहायला मिळते. झेल कॅरी करू शकला नाही मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. आणि तोपर्यंत फलंदाज एक सिंगल रन पूर्ण करतोय. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 वर. आजच्या अंतिम दिवसामधील पहिला सामना आपण बघतोय सावंत विपक्ष चाविंद्र या दोन संघांमध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे विशाल पांडे सावंती संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक हाताळतोय. इथे 20 मध्ये केलेल्या चेंडूला एक सिंगल रन्स पूर्ण डबल घेण्याचा प्रयत्न देखील केला जातो. या चांगली रनिंग मिळून तो विकेट दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळते आणि 2 धावांनी या संघाच्या धावफलक मध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते 6 वर. प्रत्येक चेंडू मिडल केला जातोय. आपण पाहतोय एकही निर्धाव चेंडू आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. सलमी जोडी मैदानामध्ये यश पाटील आणि सागर पाटील तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विशाल पांडे. इथे खोलवर डब्याचे चेंडू आणि पूर्णपणे खोलून ठेवला फलंदाजाला. चांगली डिलिव्हरी अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता.
धावसंख्या स्थिर धावपलीकडे 6 बिनबाद पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना विशाल पांडे राईट मोर द स्टंप इथे चांगल्या चुनानी 55 बोट आकाशाकडे पहिला फलंदाज इथे मात्र बाद होताना पहिला हादरा विकेट स्फोट चाविंद्रा संघाला या स्पर्धेचं आयोजन वज्री स्पोर्ट्स निंबवली बी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं या आयोजनासाठी विशेष मेहनत आपण बघतो राजा गुलवी शुभम गुलवी प्रतीक गुलवी हर्ष गुलवी दिनेश भोईर सचिन गुलवी नयन गुलवी शिवम गुलवी जयदीप गुलवी निखिल गुलवी जय गुलवी आणि नितीन गुलवी यांची अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळते आणि यांच्या अपार मेहनतीतून गंगामाता चषकाचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय ही कोर कमिटी आपण पाहतोय निंबवली बी संघाची नक्कीच आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत पहिले षटक समाप्त झाल्याने पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते चाविंद्रा संघाची 1 बाद 6 आणि दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी आता मात्र गोवर्धन देवलीकर याच्याकडे सोपवली गेली आहे सामनागर फलंदाज सागर न्यू बॅटर मैदानामध्ये आलेला आहे मोनिश पाटील पॉवर प्लेच्या षटकाची समाप्तीनंतर विखुरली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कारण जे निर्बंध होते ते हटवले गेलेले आहेत स्विंग अँड मिस जागेवर खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय ऑन साइडला टटवण्याचा प्रयत्न होता मात्र चिन्होने बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही निर्धाव चिन्होने सुरुवात करताना गोलंदाज गोवर्धन देवलीकर बॉलिंग ट्रॅक वर दुसरं षटक घेऊन आलेलं आहे तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज सागर पाटील जो वैयक्तिक 3 धावसंख्येवर फलंदाजी करतोय वेल वैरथ घालवायचा नाही आपण खेळ सुरू करायचा आहे गोवर्धन देवलीकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वर तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज सागर पाटील इथे लॉफ्टले चिनूला लॉफ्टेड फटका क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि चिनू निघून जातोय या लॉंग वरून सीमा पारला 6 धावांसाठी षटकार धावसंख्या 6 ने वेगाने वाढते दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते धावपलीकर 12 वर पोहोचते दुसरे षटक मार्गस यांनी दुसऱ्या षटकामधील दुसऱ्या चेंडूवर षटकार वसूल करताना आपण बघतोय सागर पाटील पुढील चेंडू आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न इथे मात्र वेग भन्नाट आपण पाहतोय या गुडलिन स्पॉटर पडल्यानंतर चेंडू निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये षटकानंतर कमबॅक करताना गोलंदाज गोवर्धन देवलीकर धावसंख्या स्थिर धावपलीकर 12 धावा अंतिम दिवसामधील आज पहिला सामना आपण पाहतो विकेट स्फोट चाविंद्र विपक्ष सावंत स्पोर्ट्स सावंत या दोन संघांमध्ये इथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज पंचांचा इशारा वाईट येतोय आव्हान धाव आणि धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 13 वर
पुन्हा एकदा भन्नाट वेगाने हाताळला गेलेला हा चेंडू आपण बघूया. चांगली वापसी आपण बघू. षटकार खर्च केल्यानंतर पूर्णपणे जखडून बांधून ठेवलेलं आहे, पकडून ठेवलेलं आहे फलंदाजाला. चांगली गोलंदाजी गोवर्धन देवलीकर हाताळताना आपण पाहतोय. वाईड नंतर देखील चांगली वापसी आणि षटकार नंतर देखील चांगली वापसी पाहायला मिळते. इथे मिस टाइम फटका. चेंडू मध्ये एक्स्ट्रेक्सिक चेंडू खाली आणि फलंदाज बाद होतोय. दुसरा विकेट स्पोर्ट चाविंद्रा संघाचा सागर पाटील याची केली संपुष्टात. या षटक समाप्तीनंतर कमल आपण व्हीआयपी संपर्क साधायचा आहे. हा षटक समाप्त झाल्यानंतर पंच कमल सर आपण बघतोय मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. कमल नक्की सर आपण बघतोय सध्या मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये मेन अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. इथे हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल स्वतः संघ नाही का आपण बघतोय विश्वास पाटील. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एकच धाव आणि या सिंगल षटकाची देखील समाप्ती. दोन षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पाहायला मिळते चाविंद्रा संघाची. ती स्कोरवर 14 धावा. पहिले षटक हाताळलं होतं गोलंदाज विशाल पांडेने. दुसरं षटक गोवर्धन देवलीकर यांनी हाताळलं होतं आणि आता मात्र तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी येथे मात्र विश्वास पाटील यांनी सोपवले गोलंदाज सतीश वाकचौरेकडे. सावंत संघाचा नक्कीच आपण बघतोय बॅकबॉन हार्ट ऑफ सावंत म्हटलं तर वागड ठरणार नाही. सध्या गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. दोन षटकांची समाप्ती. 7ची सरासरी प्रति षटकामध्ये चाविंद्र संघाची पाहायला मिळत आहे. आणि आता मात्र तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. सतीश वाकचौरे तिसरं षटक घेऊन येतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये आलेले आहे आशिष पाटील. सामना करेल सतीश वाकचौरे याचा. इथे मात्र जागेहून खडे हा फटका केलेला आहे आणि चेंडू निघून जाते सीमा पार. हवाई फायर. चेंडू सीमाच्या बाहेर. षटकार. स्टँड अँड डिलिव्हर अतिशय सुरेख फटका आपण बघा. आशिष पाटीलच्या बॅट मधून आशिषच्या फटक्यामध्ये भरपूर कशिश पाहायला मिळते. धावसंख्या 6 ने वेगाने वाढून होती. धाव फलकावर 20 धावा. सतीश वाकचौरेचं स्वागत षटकाराने केलेलं आहे. यावेळी फुलटा चेंडू हवा तसा फायदा उचलता आला नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. सिंगलने संघाची धावसंख्या 21 लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना बघतोय विकी स्पोर्ट्स चाविंद्र विपक्षीय सावंत स्पोर्ट्स सावंत या दोन संघामध्ये.
तिसरं षटक मार्गस्थ आहे. सतीश वागचौरे तिसरं षटक चालतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी मात्र खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक बाहेर आणि चेंडू देखील समाशा बाहेर. हा चौकार एक्स्ट्रा कप रिझन मधून चौकार उचल करताना फलंदाज मोनिश पाटील. पुन्हा एकदा जागरून फटका केलेला आहे. इथे मात्र प्रोटेक्शन पाहायला मिळते. एक्स्ट्रा रिझन मध्ये एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या 26 वर पोहोचते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना विकी स्पोर्ट्स चाविंद्र संघ आपण पाहतोय. सावंत स्पोर्ट्स सावंत विपक्ष विकी स्पोर्ट्स चाविंद्र. इथे स्वतःच्या फॉल्टरमध्ये चांगले क्षेत्ररक्षण आणि रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. तिसरा फलंदाज बाद होतोय चाविंद्र या संघाचा. न्यू बॅटर अतिश पाटील येतो. या तीन फलंदाज टॉप ऑर्डरच्या बाद झालेले आहेत. यश पाटील, सागर पाटील, मोनिश पाटील, आशिष पाटील खेळपट्टीवर आहे. त्याला साथ देण्यासाठी आता मात्र अतिश पाटील खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतायत. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचली ती 27 वर आणि तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती झाली. 3 षटकांची समाप्ती, 3 षटक समाप्तीनंतर चाविंद्र संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. 9च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धावफलकावर 27 धावा. आई वजश्री स्पोर्ट्स निंबवली बी आयोजित गंगामाता चषक 2025 आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस. खरं तर 3 तारखेपासून ही स्पर्धा सुरू झालेली होती. आज 5 फेब्रुवारी आज स्पर्धेचा अंतिम दिवस. या स्पर्धेसाठी नक्कीच आपण पाहतोय अपार मेहनत ज्यांची राहिलेली आहे. राजा गुलवी, शुभम गुलवी, प्रतीक गुलवी, हर्ष गुलवी, दिनेश भोईर, सचिन गुलवी, नयन गुलवी, शिवम गुलवी, जयदीप गुलवी, निखिल गुलवी आणि जय गुलवी तसेच नितीन गुलवी यांची अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या मेहनतीतून ही सफल स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकातली जबाबदारी इथे मात्र गोलंदाज सागर पाटील स्वीकारताना पाहायला मिळतोय. सागर पाटील शेवटचं षटक घेऊन आले तर सामना करेल फलंदाज आशिष पाटील. त्याच्या बॅट मधून एक षटकार आणि वैयक्तिक 9व्या धावसंख्येवर तो सध्या फलंदाजी करतोय. इथे पुल करण्याचा प्रयत्न मात्र सक्सेसफुल होत नाही. स्विंग अँड मिस. चेंडू सरळ निघून जातो या विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात सागर पाटील निर्धाव चेंडूने करताना आपल्या गोलंदाजीची. धावसंख्या स्थिर धावफलक 27 धावा. 9ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळालेली आहे. मागील 3 षटकामध्ये इथून मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल. इथे मात्र फोर्स केले चेंडूला. फटक्यामध्ये वजन आणि धाव मिळतील पूर्णचे पूर्ण अर्धा डझन.
संघाचं संघटक आपण रिपोर्टिंग करायचंय. धावसंख्या 6 ने वाढून होती. धावफलकावर 33 धावा, डबल 3. सुरेख फटका पण मध्ये फलंदाज आशिष पाटीलच्या बॅट मधून फोर्सिंग स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि दुसरा षटकार त्याच्या इनिंग मधील आपण पाहतोय. पुन्हा एकदा खडे खडे स्टँड अँड डिलेवर हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. आणखीन एक षटकार अगदी चेंडूचं लिंबू बनवताना आपण पाहतोय आशिष पाटील. अंतरशिकेमध्ये वीरेंद्र सेवक आणि क्रिस गेल नक्कीच खेळताना आपल्याला पाहायला मिळत होते आणि त्याच प्रकारचा फटका आपण खेळताना आपण पाहतोय तो फलंदाज आशिष पाटील. आणि तसे मित्रांनो जर बघितलं तर 5 फेब्रुवारी आहे आणि आजच्या दिवशी 2014 मध्ये क्रिस गेल नावाचं वादळ बांगलादेश विरुद्ध आलं होतं. कारण आजच्या दिवशी 319 धावा कुटताना त्याने त्रिशतक झळकवण्याचा विक्रम केला होता आणि अगदी जागरून त्याचप्रमाणे फटकेबाजी आपण करताना पाहतोय फलंदाज आशिष पाटील याला. सलगचा दुसरा षटकार आणि एकूण तिसरा षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि खडे खडे बदलले त्याचा वापर करताना दिसत नाही. फुटबॉलचा वापर करताना दिसत नाही. अगदी स्टँड अँड डिलेवर हे तिन्ही फटके त्याने खेळलेले आहेत. ताकदीचा पुरेपूर वापर करताना आपण पाहतोय. ताकदीचा पूर्णपणे वापर आणि चेंडूने केली होती हवाई सफर. यावेळी मात्र बीट केलेल्या चेंडूला आपण पाहतोय या निघून जातोय एस्ट्रिक्सच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू 2 षटकानंतर हा डॉट चेंडू आणि संघाची धावसंख्या स्थिर धावफलकावर 39 धावा 39. हाणामारी षटक आणि हाणामारी षटकामध्ये 2 हाणामारीचे फटके पाहायला मिळाले आहेत. पहिल्या चेंडू निर्धाव, त्यानंतर सलग 2 षटकार आणि त्यानंतर हा चेंडू देखील निर्धाव. तू मैमय नक्कीच हे चित्र सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिल्याने जाऊ दिला 55 इशारा वाईट येतो. आव्हान त्याला वाईट स्वरूपाने धावसंख्या सिंगलने वाढवून होती. धावफलकावर 40 धावा. इकडे चांगल्या धावसंख्येकडे नक्कीच आता मात्र चाविंद्र संघ पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्ट्रायकर फलंदाज आशिष पाटील आपण पाहतोय वैयक्तिक 21 धावसंख्येचा फलंदाजी करतो, ज्यामध्ये 3 उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. यावेळी फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा फुल टोल वसूल. चेंडू निघून जातोय मिडविकेटच्या वरून सीमा पार. आणखीन एक षटकार. अतिशय कमजोर चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार. चेंडू पाहायला मिळतो सीमापार षटकार. धावसंख्या 46 आपण बघतो. हाणामारी षटक आणि हाणामारी षटकामध्ये हाणामारी करताना आपण बघतोय फलंदाज आशिष पाटील याला. या षटकामधील अंतिम चेंडू आतापर्यंत जर विचार केला तर आशिष पाटील यांनी 4 षटकार ठोकलेले आहेत आणि वैयक्तिक 27 धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. वन मॅन आर्मी आपण पाहतोय सध्या मैदानामध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्लेयर मिस. निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती, डावाची समाप्ती. पहिल्या इनिंग मध्ये विकेटस्फोट चाविंद्र संघाने आपल्या धावफलकावर धावा जोडलेल्या त्या एकूण 3 गड्यांच्या मोबदल्यात 46 आणि 47 धावांचं आव्हान ठेवले गेलेले सावंत स्पोर्ट्स सावंत या संघासमोर. आणि आव्हानाचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या समन्वित कक्षामध्ये सज्ज होतील माझे परम मित्र मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. हेलो
Yes, thank you very much, Subhash Dhumal sir, the voice of Gorsai Bhivande, कम्प्युटर कॉमेंटेटर म्हणून ज्यांना संबोधलं जात आहे. आज मात्र त्यांची नक्कीच उपस्थिती या स्पर्धेनिमित्त आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर समालोचनाला सुरुवात केली या अगदी कॉमेंट्री करिअर मध्ये सुरुवातीला भरपूर ज्या स्पर्धा आहेत त्या सुभाष धुमाल सरांसोबत कव्हर केल्या होत्या आणि आज मात्र नक्कीच पुन्हा एकदा या मैदानावर आपण पाहतो या सुभाष धुमाल सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला पहिल्या पहिल्या इनिंग मध्ये. बोलूया आपण दुसऱ्या इनिंग कडे. त्या ठिकाणी या 47 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग सावंत स्पोर्ट्स सावंत कशा प्रकारे करतील हे देखील आपल्याला पाहावं लागेल. खरं तर पहिला 3 ओव्हरचा खेळ झाला. टीम सावंत स्पोर्ट्स सावंतची बॉलिंग जी आहे ती भरपूर चांगली पाहायला मिळाली होती. 27 धावा फक्त खर्च झाल्या होत्या. अभिमन्यू पाटील यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य होतं. मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये त्या हास्य जे आहे ते हिरावून घेतलं गेलं टीम चाविंद्राच्या बाजूने, कारण तब्बल ठोकलं त्या षटकामध्ये 19 धावा. आशिष पाटीलने देखील दाखवलं की मला जे आहे ते फक्त आणि फक्त 6चाच पाडा येतोय. 4 षटकार त्याने ठोकले. या ठिकाणी हार्ट ऑफ गोरसाई हरेश केने देखील उपस्थित आहेत. याच हरेश आपण या व्यासपीठावर बसून घ्या. आपलं हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच मध्ये जरूर इन ऍक्शन मध्ये आपण त्यांना पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी आपण व्यासपीठावर येऊन स्थान पण नवा टीम सावंतराजचे कॅप्टन मिकी, चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅचला आपण सुरुवात करूया. आई वज्रेश्वरी स्पोर्ट निंबावली बी आयोजित गंगामाता चषक अर्थातच निंबावलीकरांचं हे आयोजन एक चांगली स्पर्धा तुमच्या बैठीला पहिल्या दिवसापासून आपण या ठिकाणी पाहतोय की आयोजन देखील चांगलं आहे आणि त्याचबरोबर मॅचेस ज्या आहेत त्या देखील आपल्याला चांगल्या पाहायला मिळत आहेत. पहिला दिवस पूर्णपणे साईश खारबावने गाजवला होता, तर दुसऱ्या दिवसामध्ये आवाज बिनारचा आवाज आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आज पाहूया संघ कोणता क्वालिफाय होईल. नक्कीच या स्पर्धेचं आयोजन आई वज्रेश्वरी स्पोर्ट निंबावली बीच्या बाजूने केलं गेलंय. राजा गुलबी, शुभम गुलबी, प्रतीक गुलबी, हर्ष गुलबी, दिनेश भोईर, सचिन गुलबी, नयन गुलबी, शुभम गुलबी, जयदीप गुलबी, निखिल गुलबी, जय गुलबी, नितीन गुलबी यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. आणि सोबतच या मैदानाची व्यवस्था जी झाली आम्हाला कोरसेकरांचे देखील आभार व्यक्त करूया. आयोजकांच्या वतीने नक्कीच विशेष आभार असतील, कारण या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या देखील खूप इम्पॉर्टंट आहेत. बॅट्समन कोण आहे? बॅट्समन कोण आहे? निखिल. बॅट्समन विशाल. यस, बोलूया आपण मॅचच्या दिशेने. 47 धाबांचं लक्ष आहे आणि त्या धाबांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. चाविंद्रा संघ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच CPL चाविंद्रा प्रीमियर लीग देखील आम्ही एन्जॉय केली होती. एक चांगली स्पर्धा नक्कीच त्या ठिकाणी देखील आम्हाला पाहायला मिळाली होती. सागर पाटील उत्कृष्ट फलंदाज ठरला होता, तर दीपक कुमार उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. मोनिश पाटीलने सिरीज घेतली होती त्या स्पर्धेमध्ये. यस, मॅच ऑन खेळायला सुरुवात होत आहे. 47 धाबांचं लक्ष. पहिलाच बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने येतोय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, 2 धावा कंप्लीट होत आहेत. बॉबजी द किंग.
यतीन पाटील साठी तेजस धोबी यांच्या माध्यमातून शुभेच्छा. आज तेजस धोबीचा आवाज देखील तुम्हाला ऐकायला मिळेल. सकाळपासून नक्कीच या ठिकाणी जॉईन झाले आहेत. पहिलाच बॉलवर 2 धावा आल्यात त्या ठिकाणी. सुरुवात जी आहे ती अति महत्वाची आहे टीम सावंत स्पोर्ट्स सावंतसाठी. षटकार दिला पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल हवे मध्ये दीपक कुमार झेल खाली येतोय. वडा कॅच अतिशय सुरेख झेल. पहिला गडी फेल. फलंदाज विशाल पांडे बॅक टू द डगआउट. तर पहिली विकेट टीम साविंद्रा सोबतच निखिल रोटेसाठी. नवीन फलंदाज सतीश वाघसवरे मैदानाच्या आतमध्ये येतो. इनॅट 3 नंबर. तिसऱ्या क्रमांकावरती आपण सतीशला पाहतोय. सतीश आणि विश्वास यांना मात्र या ठिकाणावर जबाबदारीने खेळावं लागेल. 47 धावा विजयासाठी तुम्हाला आवश्यक आहेत. अर्थातच एक चांगली भागीदारी या ठिकाणी करावी लागेल. एक अशी भागीदारी ज्यामध्ये मोठ्या फटक्यांचा देखील समावेश असणं गरजेचं आहे. तसं येणाऱ्या फलंदाजांचा विचार केला तर फलंदाजी चांगली आहे टीम सावंत स्पोर्ट्स सावंतकडे. गोवर्धन आहे, सागर पाटील आहे, गणेश आहे. नक्कीच आज मात्र अभिमन्यू पाटील हिंदमध्ये दिसून आले नाहीयेत. ऑन साइडला पुन्हा एकदा त्याच दिशेने जणू काही मागच्या बॉलचा रिप्ले आपण पाहतोय. अल्ला पालवी परतावं लागेल त्या ठिकाणी सतीश वाघसवरेला. बॅक टू बॅक सलगची दुसरी विकेट. फलंदाज बाद. वेलकम कोरसे गावचे सामाजिक कार्यकर्ता सन्माननीय केने दादांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. सोबतच केतन केने आपण देखील व्यासपीठावर या. षटकातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल पुढे ठेवला होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. सिंगल सोबतच धावफलक 3 वर पोहोचलाय. 2 गडी बाद 3 धावा धावफलकावर आपण पाहतोय. अर्थातच अगदी शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते टीम सावंत स्पोर्ट्स सावंतच्या बाजूने. आणि त्याचं कारण गोलंदाज निखिल रोडे काय कमालीची गोलंदाजी करतोय. यावेळेस देखील वेग भरपूर पाहायला मिळाला. हलक्या त्याने फ्लिक केले बॉलला. कुमार पोहोचतोय बॉल पर्यंत. सिंगल कंप्लीट. मी आधीच म्हटलं होतं सुरुवात खूप महत्वाची आहे दोन्ही टीम साठी आणि ती चांगली सुरुवात आतापर्यंत विकी स्पोर्ट्स साविंद्रा टीमच्या बाजूने आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल या वेळेस बॉल निघून जातोय. सी मारेशा पार. 6 धावा. षटकार.
अतिशय चांगला फटका शेवटच्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला. अगदी ज्या वेगाने चेंडूला उचली दिली होती अगदी त्याहून अधिक वेगाने चेंडूला भिडकावून दिला. सीमारेषा पार कल्पेश पाटीलच्या बॅट मधून निघणारा पहिला ब्लास्ट. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला. पहिल्या षटकाची समाप्ती 2 गडी बाद. धावा धावफलकर आहेत 10 धावा. 47 धावांचा पाठलाग करत असताना मात्र पहिली ओव्हर कंप्लीट झाली आहे. सुरुवात जी आहे ती चांगली पाहायला मिळते आहे टीम विक्की स्पोर्ट साविंद्राच्या बाजूने. कारण शेवटच्या बॉलवर षटकार जरी आला तरी देखील धावा ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात. एकंदरीत आवश्यक धावगती जी आहे ती प्राप्त झाली नाहीये सावंत स्पोर्ट सावंत टीमला. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन आपण पाहतोय. चेतन पाटील येतोय. यस, चेतन पाटील म्हटलं की तुम्हाला व्हेरिएशन पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. सातत्याने फिरकीचा जादूगर म्हणून टीम साविंद्राच्या बाजूने आपण त्याला पाहत आलोय. पहिला बॉल या बॉल स्टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये. अजून एक मोठी विकेट. विश्वास पाटील बॅक टू द डगआउट. यस, षटकार हॅट्रिक ठोकली कल्पेश पाटील. आपण तर मॅगी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हे आपण अक्षर रिप्ले मध्ये पाहिलं कशा प्रकारे ही विकेट गेली आहे. चेतन फिरकीचा जादूगर मी आधीच उल्लेख केला. हे आपण पाहू शकता. बॉलवर फिंगर रोल केल्या होत्या. लेग ब्रेक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बाहेरच्या दिशेने वळत होता बॉल. मात्र अगेन्स्ट स्पिन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला विश्वास पाटीलच्या बॅट मधून. आणि त्यानंतर मात्र टॉपेज लागला होता. नवीन फलंदाज गोवर्धन आलाय. फलंदाजी भरपूर खोलवर आहे परंतु नक्कीच विकेट ज्या आहेत त्या एका बाजूने जात आहेत. 3 विकेट्स आतापर्यंत पहिल्या 7 बॉल मध्ये टीम साविंद्रासाठी. गोवर्धन देवलीकर भरपूर मोठी अपेक्षा असेल टीमच्या पाठीराख्यांना. षटकातील पुढचा बॉल. चेतन पुन्हा एकदा बोलतोय. या बॉलेस बॉलला पुढे ठेवला होता. ब्लॉक होलचा चेंडू हवा तसे संपर्काने ये. सिंगल कंप्लीट. 47 धावांचे लक्ष जे आहे ते लक्ष नक्कीच टीम सावंतने लक्षात घेतलं नाहीये अजूनही. कारण 3 विकेट ज्या आहेत त्या भरपूर आधी गेल्यात. अगदी स्वस्तात 3 विकेट्स टीम सावंतरासाठी आपल्याला पाहायला मिळतात. 1-1 11 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर मॅगी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे कल्पेश पाटील साठी. आवश्यकता देखील आहे मोठ्या फटक्यांची. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बीट केलं होतं फलंदाजाला मात्र यष्टीरक्षकाची चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर एका धाव्यामध्ये झालंय. 22च्या स्वरूपात ही धाव कंप्लीट झाली आहे. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काही फरक पडणार नाहीये. सावंत स्पोर्ट सावंत टीमला नक्कीच या ठिकाणावर मोठे फटके ठोकण्याची आवश्यकता आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका फसलाय. अजून एक मोठी विकेट. गोवर्धन देवलीकर परतावा लागेल त्या ठिकाणावर. फटका मागे चुकीची निवड. महत्वाची विकेट. गोवर्धन बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज सागर पाटील आलाय. यस, नक्कीच आठवण करून दिली होती खासदार चषकाची सुभाष धुमाल सरांनी.
शेवटची मॅच टीम वलफाडा समोर असताना काय कमालीची बॅटिंग केली होती सागरने. 2 मध्ये 2 ठोकले होते. नक्कीच आवश्यकता आहे या ठिकाणी देखील. फुलटॉस आडव्या बाटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त सिंगल, एकच धाव. 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून टेलिव्हिजन स्क्रीनवर दाखवलं जात आहे. माझ्या उजव्या बाजूला आमचे गुणलेखक बंदे में है दम, नाम है ज्ञानेश्वर मुकादम, आणि त्यांच्या उजव्या बाजूला आपण पाहू शकता 12th मॅन ऑफ सावंत टीम अभी नहीं तो कभी नहीं अभिमन्यू पाटील यांना देखील दाखवलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल चेतन पुन्हा एकदा बोलतोय. या बॉलस देखील बॉल हवेमध्ये आहे. यष्टीरक्षक दूर राहिलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 2 षटकाचा खेळ कंप्लीट. धावा धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त 14 धावा. या ओव्हर्स मध्ये देखील आल्या 2 विकेट्स आणि धावा खर्च झाल्या. फक्त षटकांचा खेळ कंप्लीट झाला. मात्र अजूनही 2 षटक बाकी आहेत. अर्थातच पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये आपण वार तर पाहिलाय, परंतु पलटवार पाहायला मिळेल का टीम सावंतच्या बाजूने, हे देखील आपल्याला पाहावं लागेल. खर तर हे जे मैदान आहे हे टीम सावंतचं देखील घरेलू मैदान आहे. होम ग्राउंड सराव याच मैदानावर असतोय. अर्थातच अंदाज तर आहे या मैदानाचा, परंतु आतापर्यंत टीम सावेंद्राचं पारडं जे आहे ते जड राहिलंय. आणि या 2 टीमचा विचार केला तर अगदी अडोस पडोस की लढाई आपण पाहतोय. दोन्ही टीम्स मध्ये भरपूर वेळा मॅचेस झाल्या आहेत. खास करून टीम सावंतचा बोलबाला खूप जास्त आपण पाहिलाय, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी टीम साविंद्रा जी आहे ती अगदी मजबूत स्थितीमध्ये. षटकातील पहिला बॉल. या वेळेस वेगाने भन्नाट वेग. पहिलाच बॉल जो आहे तो अति वेगाने टाकला होता. बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. 11 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 11 बॉलवर डबल 3 33 धावांची आवश्यकता आहे. अर्थातच अभिमन्यू पाटील आता मात्र तुम्हाला बिना दिवाळीचे रॉकेट सोडावे लागतील. हवाई मार्गाचा वापर या ठिकाणावर करावा लागेल. षटकातील पुढचा बॉल. या बॉलस देखील मिस टाइम फटका. बॉल हवेमध्ये होता. हवा तसं संपर्क नव्हता. अतिश पाटील त्या ठिकाणी पोहोचतोय. सिंगल कंप्लीट. सागर पाटील आपण जर षटकार हॅट्रिक ठोकताय तर अभिमन्यू पाटील यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 10 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. सागर पाटील आणि कल्पेश पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर असतील तोपर्यंत मात्र विजयाच्या आशा अपेक्षा ज्या आहेत त्या पल्लवीत असणार आहेत टीम सावंतसाठी. यात काही शंका नाहीये. या वेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अजून एक चांगला झेल. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. मोठी विकेट सागर पाटीलला. बॅक टू द डगआउट.
विकेट्स लागोपाठ गेल्या आहेत या ठिकाणी. तू चल मी देखील आलोच, ही परिस्थिती टीम सावंत स्पोर्ट्स सावंतची आपल्याला पाहायला मिळते, कारण कोणताही फलंदाज तग धरून उभा राहिलेला नाहीये. कल्पेश वैयक्तिक 10 धावसंख्येवर खेळतोय, जो 4थ्या क्रमांकावरती आलाय, परंतु इतर फलंदाजांचा विचार केला तर फारसं काही करू शकले नाहीयेत. या बलेस फुल टॉस वर फुल टोल वसूल, बॉल निघून जातोय सीमा रेषा पार, साधावा षटकार. नक्कीच मात्र हा बॉल जो आहे तो बिमर आहे का हे तपासलं जाईल. DRH ची मागणी या ठिकाणी झाली आहे. बॅटिंग साइडने नक्कीच DRH ची मागणी झाली आहे. टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज आहे. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून तपासलं जाईल बॉल जो आहे तो कमरेहून वर आहे का, हाईट फॅक्टर या ठिकाणी तपासलं जाईल. यस थोडा उशीर जरूर घेतला जात आहे, अर्थातच टाइम घेतला जात आहे, परंतु योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्यासाठी टेक्निकल टीम आमची या ठिकाणी सज्ज आहे. वारंवार मात्र या ठिकाणी तपासणी होत आहे हाईट फॅक्टर साठी आणि यस डिसिजन आमच्यापर्यंत आलाय. इट्स अ नो बॉल. 7 धावा मिळाल्या त्या ठिकाणी टीम सावंतला. धावफलक 22 वर पोहोचलाय. फ्री हिट बॉल. दीपक कुमार पुन्हा एकदा आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, हवा तसं संपर्क नाहीये. आतिश पाटील पुन्हा एकदा बॉल पर्यंत पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, पैकी देखील भरपूर चांगली झाली होती. नक्कीच आतिश पाटीलची देखील प्रशंसा करावी लागेल. अनुभवाचा भंडार टीम सावंतसाठी. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु 2 धावा मिळाल्या टीम सावंत स्पोर्ट्स सावंतसाठी. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि आता मात्र उर्वरित 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 8 बॉल मध्ये मुकादम सांगतायत 23 धावांची आवश्यकता आहे. षटका दिला. पुढचा बॉल या बॉलेस ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल कंप्लीट. मात्र ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. हे मात्र अपेक्षित नसेल टीम सावंतच्या कॅप्टनला, कारण या ठिकाणी आपण प्रत्येक धाव जी आहे ती अति महत्वाची आहे. 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. अति महत्वाचा बॉल, कारण या बॉल नंतर समजेल की शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. शेवटचा बॉल. बॉलिंग ट्रॅक वर दीपक कुमार. समोर आपण कनिश भोईरला पाहतोय. या बलेस अनपेक्षित उचली दिली. स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन सर्व काही पाहायला मिळालं. या बॉलवर अतिशय सुरेख चेंडू. बॉल मात्र बीट केले त्या ठिकाणी फलंदाजाला आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा किती झाल्या आहेत हे महत्वाचं नाहीये. देखील भरपूर मोठी आहे, तर एकंदरीत समीकरण जे आहे ते 50-50 म्हणावं लागेल. गोलंदाज कोण येतोय हे देखील आपल्याला पाहावं लागेल. शेवटचा अंतिम षटक. टीमचे कॅप्टन मिकी पाटील कोणत्या गोलंदाजावर भरोसा दाखवतील पाहूया. शेवटचं षटक फेकण्याची जबाबदारी कोणत्या गोलंदाजावर दिली जाईल.
कदाचित कदाचित मोनिश पाटील त्या ठिकाणी रेडी होत आहे. आतिश पाटील कडे देखील क्षमता आहे. अर्थातच गोलंदाजी चांगली आहे टीम. यस, मोनिश पाटीलच्या हातामध्ये चेंडू. अर्थातच शेवटचा अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी मोनिश पाटीलच्या खांद्यावरती आहे. 6 बॉल 21 ची आवश्यकता. जय बजरंग गोरसाई टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. चालू सामन्यातील विजयी जो संघ होईल त्या संघासमोर तुम्हाला खेळावं लागेल. मात्र ही मॅच जी आहे ती आजच्या दिवसातील व्हेरी फर्स्ट मॅच, पहिली मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. 6 चेंडू 21 हे समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश पाटील समोर आपण पाहतोय. एक आकर्षक बॅट त्याच्या हातामध्ये, अगदी कलरफुल. अर्थातच जणू काही प्लास्टिक बॅट आहे का असं या ठिकाणावर भासतंय. नक्कीच आहे, परंतु त्या बॅट मधून मॅजिक पाहायला मिळेल का? 6 बॉल 21 ची आवश्यकता. पहिला बॉल फुल टॉस आहे. संपर्क तेवढा खास नाहीये आणि त्या दरम्यान रन आउट ची विकेट. कल्पेश पाटीलला देखील मैदान सोडावं लागेल ना. पहिलाच बॉल जो आहे तो फुल टॉस होता आणि फुल टॉस वर फुल टोल जर वसूल केला असता तर या ठिकाणावर ना समीकरण ही बदललं असतं. या मॅचचं चित्र जे आहे ते थोडं वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. एक मोठ्या फटक्यासाठी पोषक असा चेंडू, मात्र त्यावर मोठा फटका कल्पेश पाटील खेळू शकला नाहीये. एकंदरीत महत्वाची बाब टीम सामुंद्रासाठी. पहिला बॉल जो आहे त्यावर रनआउटची विकेट आणि आता मात्र नवीन फलंदाज प्रकाश. पाहूया प्रकाश काय करेल. षटकातील पुढचा बॉल. स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन आपल्याला पाहायला मिळाला. ऍज अ बॉलर तुमच्याकडे वेग असून फायदा नाहीये, तर वेग परिवर्तन, व्हेरिएशन, विविधता या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अति महत्वाच्या आहेत. पहिला 2 बॉलवर तर नक्कीच ते सर्व पाहायला मिळतंय मोनिश पाटीलच्या माध्यमातून. पहिला बॉल फुल टॉस होता, परंतु वेग भरपूर होता, परंतु यावेळेस फिंगर रोल केला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी. आता मात्र मिडल ऑफ द बॅट झालाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. बदललेला आपण पाहतोय. येणाऱ्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉलवर 15 धावांची आवश्यकता आहे. यस, 3 चेंडू 15 ची आवश्यकता. कनिश भोईर आपला टीमला सांगतोय मैं हूं ना. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आल्यात. चांगली फलंदाजी करतोय, परंतु मॅच फिनिश झाली नाहीये. अर्थातच 3 मध्ये 15 अजूनही तुम्हाला ठोकायचे आहेत. षटकातील पुढचा बॉल. मोनिश पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस देखील टॉप एज लागलाय, मात्र गॅप मोठा नाही. धावांचा डोटा. बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. कंपल्सरी. व्हाट अ मॅच. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी
मोनिश त्या ठिकाणी सज्ज आहे, परंतु नक्कीच कनिष भोईर चांगली फलंदाजी करतोय आपल्या टीम साठी. 2 चेंडू 11 धावा. थोडं स्पीडली खेळा. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक लावला गेलाय, परंतु नक्कीच जातो. क्षेत्ररक्षक लावत असताना मात्र काही बंधनं असतात. त्या क्षेत्ररक्षकाची सावली जी आहे ती विकेटवर नको, त्या ठिकाणावर कोणत्या प्रकारचा आवाज यायला नको आहे. भरपूर बंधनं आहेत. या वेळेस सुरेख चेंडू त्या ठिकाणी. नक्कीच स्लोवरचा वापर पुन्हा एकदा केला गेला. बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये आणि आता मात्र विजयाच्या उंबाट्यावर, विजयाच्या समीप विकी स्पोर्ट साविंद्रा टीमला आपण पाहतोय. कारण शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर 11 धावांची आवश्यकता आहे. एका लीगल बॉलची आवश्यकता या ठिकाणावर ना टीम साविंद्राला. फक्त एक चेंडू जो आहे तो तुम्हाला लीगल फेकायचा आहे, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. आणि 11 धावा टीम सावंतेसाठी. षटकातील शेवटचा बॉल. हा फटका तर चांगला आहे, मात्र उशीर झालाय, अगदी उशिराने आलाय. कारण या फटक्यांची आवश्यकता तुम्हाला या आधी होती. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु सावंते संघ या स्पर्धेतून बाहेर. हार्ड लक, टफ लक अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम साविंद्रा. थँक्यू डीजे. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो एक असा खेळाडू ज्याने ठोकल्या नाबाद 27 धावा. नाव आहे आशिष पाटील. आशिष पाटील आपण मॅन ऑफ द मॅच साठी या तर सावंते टीमचे कॅप्टन आणि साविंद्रा टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि त्यानंतर आपण टॉस कडे वळणार आहोत. टीम गोरसेचे कॅप्टन आणि सोबतच टीम सावंतराचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या.